महिलांच्या करता आणलेली आहे. आता विरोधक म्हणतात हा चुनावी जुमला आहे. हा चुनावी जुमला नाही. मी 10 वर्ष अर्थसंकल्प सादर करतोय. फार विचारपूर्वक ह्या सगळ्या गोष्टी माझ्या गरिबांना देण्याच्या करता आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केलेला आहे आणि त्याला निश्चितपणे यश मिळणार. परमेश्वर आपल्याला त्याकरता आशीर्वाद देतोय. पांडुरंगाने आपल्याला आशीर्वाद दिलेले आषाढी एकादशीला. त्याबद्दल आपण अजिबात मनात कुठली काळजी करू नका. ते पैसे तुम्हाला उत्पन्न पण तसंच मध्यमवर्गीय आणि गरीबाच्या करता 2.5 लाखाच्या पर्यंत अशा पद्धतीनं त्यांना मिळणार. मध्ये मला एक महिला म्हणाली की दादा हे तुम्ही देताय पण 4 चाकी वाहन शेतकऱ्यांना जमिनीची अट काढून टाकली. जमीन किती का असेना उत्पन्न त्याचं 2.5 लाखाच्या आतमध्ये असलं पाहिजे आणि त्यांच्या दारात ट्रॅक्टर असला तरी त्यांना मिळेल 2.5 लाखाच्या आत उत्पन्न असेल तर. पण एक भगिनी मला मध्ये भेटली, म्हणली दादा हे काही बरोबर केलं नाही. म्हणलं का ग काय झालं? ती म्हणाली की दादा माझ्या मिस्टर ड्रायव्हर आहेत आणि ते ड्रायव्हर म्हणून ज्या मालकाचं काम करतात बऱ्याचदा रात्री उशीर होतो म्हणून मालक म्हणतो गाडी घेऊन जा आणि सकाळी 8 वाजता ड्युटीला ये. त्याच्यावर ती गाडी येतील माझ्या दारात उभी राहते. ती कशामुळे राहते? नवरा ड्रायव्हर आहे म्हणून. मी मालकी नाही म्हणून नाही, मालक आहे त्याचा वेगळाच. आणि उद्याच्याला तुमची लोक फॉर्म भरायला आले आणि 4 चाकी वाहन बघितलं की मला काट मारतील आणि पुढे जातील. त्यामध्ये तुम्ही काळजी करू नका. काहींचे मिस्टर पती ड्रायव्हर असले तरी मालक त्याचा वेगळा आहे. तुम्ही 2.5 लाखाच्या आतमध्ये बसताय, तुम्हाला देखील 1500 रुपये महिन्याला मिळणार. त्याच्यावर ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी, नवरा ड्रायव्हर असणाऱ्या पत्नींनी काळजी करण्याचं कारण नाही. त्यामध्ये याही पद्धतीचा आपण निर्णय घेतलेला आहे. माय माऊलींनो, हे सगळे निर्णय घेत असताना आम्हाला विरोधक म्हणले आता ह्यांना बहिणींचा यांना मातांचा पुळका आला आणि मग काय वाईट झालं? ते पण राज्यकर्ते म्हणून काम करत होते ना विरोधक. कधी दिलं का त्यांनी? कधी विचार केला का? गरीबाला कुठंतरी इतरांच्या बरोबर आणण्याच्या करता प्रयत्न करण्याच्या करता त्यांचं काम नव्हतं का? आणि आमच्या अर्थसंकल्पाला मात्र शिव्या देतात, नावं ठेवतात, चुनावी जुमला म्हणतात. ही गोष्ट बरोबर नाहीये. माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही ह्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये आमच्यावर विश्वास ठेवा. महिलांनो, माय माऊलींनो, ह्या फॉर्म भरताना कुणाला 1 रुपया देखील द्यायचा नाही. बऱ्याचशा बँकांनी तुमचं खातं 0 रक्कम असली तरी उघडण्याचा निर्णय घेतलेला आहे बऱ्याचशा बँकांनी. त्याच्यामुळं काळजी करायचं कारण नाही. फॉर्म भरताना जर आमच्या अधिकाऱ्यांनी कुणी पैसे मागितले तर आमच्या कुणाच्या लक्षात आणून द्या. मध्ये 2-3 प्रकार झाले, त्यांना आम्ही डिसमिस करून टाकलं, कामावरून काढून टाकलं. हा तुमच्याकरता खास योजना दिलेली आहे. त्याच्यामध्ये तुमच्याकडनं पैसे घेण्याचं कारण नाही, उलट दर महिन्याला आम्ही तुम्हाला पैसे देणार आहे. त्याच्यामुळं कुणी याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार केले तर मला प्रशासनामध्ये माझी लाडकी बहीण योजनेमध्ये काम करत असणाऱ्या सर्वांना विनंती करायची, कृपा करून माझ्या बहिणीकडनं, माझ्या माय माऊलीकडनं 1 रुपया देखील मागायचं धाडस कोणी करू नका. कारण तो फॉर्म भरून घेण्याच्या करता आधी ती 50 रुपये आपण वेगळे त्यांना देतोय, सरकार देते, तुम्हाला द्यायचं कारण नाही. म्हणजे एक अंगणवाडी मधली भगिनी आली ते फॉर्म भरून घेत असेल तर तो एक फॉर्म भरला आणि तो ऑनलाईन झाला, सगळा लाभ व्यवस्थितपणे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी असल्या तर त्यांना आम्ही 50 रुपये देतोय ना वेगळे. म्हणजे उद्याच्याला 2.5 कोटी जर महिला ह्याच्यात झाल्या तर 50 गुणिले 2.5 म्हणजे जवळपास 125 कोटी ना. 125 कोटी रुपये आम्ही तुमच्या करता वेगळे काढून त्यांना दिले, तुम्ही द्यायचे नाही. तुमचा तो अधिकार काय? तुम्हाला 1,500 रुपये महिना त्या ठिकाणी मिळाले पाहिजेत. या पद्धतीनं आपली ती योजना आहे. आता
विरोधकांनी काय सुरू केलं की म्हणले बहिणींना दिलं भावांना काय. अरे बहिणी सक्षम झाल्यानंतर जगामध्ये जिथं महिलांना मान सन्मान प्रतिष्ठा आर्थिक बाबतीमध्ये सक्षम केलं जातं ते देश पुढे गेलेले. आणि ज्या देशामध्ये महिलांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुय्यम वागणूक दिली जाते, हे थांब तू नंतर जेवायला घालताना पण पहिलं मुलाला द्यायचं, काय चांगलं असेल ते मुलाला, मुलीला काय तुला राहू दे तू जरा बाजूला राहा, असा भेदभाव काही जण करतात. किंवा उद्या 12वी मुलगा आणि मुलगी झाली तर मुलाला शिक्षण द्यायचा प्रयत्न करतात, मुलीला म्हणतात काय तू कुठेतरी सून म्हणून जाणार आहे, आता आपल्याकडे पैसे नाही, बस तशीच घरात, आता लग्न करायचंय. तिचा अधिकार नाही का? तिला शिकण्याचा अधिकार नाही? ती उद्या चांगलं शिकली तर ती पण मोठी कोण कलेक्टर होऊ शकते, डॉक्टर होऊ शकते, इंजिनियर होऊ शकते, पायलट होऊ शकते. काही तिच्यामध्ये जे काही गट्स आहेत, तिच्यामध्ये जे ज्ञान तिनं संपादन केलेलं आहे त्याच्यातनं ती बरंच काही करू शकते. आणि म्हणून आम्ही याच्यामध्ये महिलांच्या करता ह्या चांगल्या चांगल्या योजना आणलेल्या आहेत. ही गोष्ट माझ्या मायमुलींनी लक्षामध्ये घ्या. आणि ते सांगायला आज आवर्जून पारनेरमध्ये मी आलेलो आहे. तुम्ही मोठ्या संख्येने, मला थोडासा उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण येताना थांबत थांबत यावं लागलं होतं. पण ह्याच बरोबर तुम्ही जे शेतकरी असेल त्यांचं 3 हॉर्सपॉवर 5 हॉर्सपॉवर 7.5 हॉर्सपॉवरचं बिल आम्ही आता माफ केलंय. लाईट बिल माफ, त्याच्यामध्ये 14,000 कोटी रुपयाचा जबाबदारी आम्ही उचलली. आणि आता इथनं पुढं तुमच्या शेतकरी म्हणून वीज पाहिजे असेल तर सोलर पंप आम्ही तुम्हाला देणार आहे. तिथं तारा ओढा हे करा तसलं नाही, पॅनल बसतील विहिरीच्या जवळ आणि 300 मोटर 500 मोटर 750 मोटर सोलर पंप, 8.5 लाख आपल्या महाराष्ट्रामध्ये सोलर पंप देण्याचा निर्णय आम्ही लोकांनी घेतलेला आहे. 8.5 लाख. त्याच्यामुळं पुढं काय होणार आहे माहितीये तुम्हाला? दिवस उजाडला, सूर्य उगवला, 8 वाजता ते प्लेट म्हणजे जे सोलरचे पॅनल आहेत ते पॅनल तापणार, तुमची मोटर चालू. त्याला ती वीज सूर्यापासून मिळणार आहे, पैसे भरायचे नाहीत. बिल थकलंय, कनेक्शन तोडलंय, आकडा टाकलाय, भानगड नाही. त्यामध्ये उलट तुम्हाला संध्याकाळपर्यंत तुमचे पती शेतकरी तिथं पिकाला पाणी देतील, फळबागांना पाणी देतील, फुलझाडांना पाणी देतील आणि तुमची शेती पिकवतील. त्यामध्ये रात्र संध्याकाळ झाली, सूर्य मावळला, मोटर बंद. कारण सूर्य मावळला, ते सूर्य असेल तरच ते चालतं. रात्री शेतकऱ्यांनी कारभाऱ्यांनी घरी जायचं, कारभारीनं जेवण केलेलं जेवायचं आणि मुलाबाळांच्यात राहायचं, झोपायचं. आता काय होतंय, 3-4 दिवस रात्री वीज आणि 3-4 दिवस दिवसा. आता आमच्या शिरूर तालुक्यामध्ये, जुन्नर तालुक्यामध्ये, आंबेगाव तालुक्यामध्ये, खेड तालुक्यामध्ये, नाशिक जिल्ह्यामध्ये, पुणे जिल्ह्यामध्ये, काही नगर जिल्ह्यामध्ये बिबटे यायला लागलेत रात्री. आणि त्याच्यामुळं शेतकरी पण घाबरायला लागलाय. कारभारिणीला पण वाटतं याला नवरा गेलाय पाणी धरायला किंवा पिकाला पाणी पाजायला, पण काही बिबट्याने हल्ला केला तर काय. ती काळजी